स्ट्राईकला कोण आहे? आशिष. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला शॉर्टकट टाकावे लागतील ना. अक्रॉस तुम्हाला या 30च्या या सर्कलच्या आत व्हायला आहे. तुमचा बॅट्समॅन थांबवा आणि सर्कलच्या आत व्हायचं आहे. ओके. माही माही म्हणजे प्रतीक शिंगाडेची. सगळे मिठा घरातलेच आहेत. अ ब क असे त्याचे संघ आहेत बाजूवाले. जर आपला 12वा खेळ पाठवा, नावच माहिती नाही त्याला, का भाऊ ओळखत नाही त्यांना. हॅलो वावे संघ 12वा खेळ असा पाहिजे, नाव माहिती पाहिजेत. चला संजय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला सामना बघायला मिळतो. एका साईडला व्हावे आणि एका साईडला NCC नंडोरे. NCC नंडोरे म्हटलं की चांगलं क्रीडांगण, चांगल्या मॅचेस तिथे आयोजित होत आहेत. पण ह्या टुर्नामेंटचं वेटेज खूप मोठ्या प्रमाणात आहे. असंख्य असंख्य लोक वॉच करतात ह्या टुर्नामेंट. एक शिस्तबद्ध टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. पेनल्टी वेळेवर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं टाकायचे आहेत. 5 मिनिटं आम्ही एक्स्ट्रा देतोय आणि सर्कलच्या आतमध्ये बॅट्समनला तुम्ही अक्रॉस करायचं आहे. थर्डमॅन बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑन सर्कलच्या आत बघायला मिळते, मिड ऑन बघायला मिळते, मिड विकेट आणि फाईन लेग हे सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळते. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर जे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा आत्ता सर्कलच्या बाहेर पाठवलं, मी बघायला गेलो तेव्हा. ओके, एवढं कसे प्रेमात पडले हो क्रिकेटच्या. पहिल्या षटकात 2 बाहेर ठेवू शकतात, दुसऱ्या षटकात 3 आणि मग 5-4चं कॉम्बिनेशन आलं पाहिजे. वावे संघाच्या आता लक्षात आलं की आमचे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय तो डीप लॉंग ऑफला आणि एक खेळाडू बघायला मिळतोय तो डीप मिडॉनला. आत्ता बाकी त्याचे प्रॉपर 11 खेळाडू झालेत. एअरपोर्टवरून एअरपोर्ट लेट सुटलं विमान म्हणून तो उशिरा आलेत. चला सामना सुरू होतो. संजय पहिला चेंडू घेऊन जातो आणि समोर फलंदाज आहे तो आशिष. लो फुटा चेंडू ड्राईव्ह केला, सरळ चेंडू जातो शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला. इथे बाकी खातं खोललं गेलं. NCC नंडोरे संघाला 1 धाव ही फलकावर लागली जाते. अतिशय सुरेख आयोजन, जबरदस्त आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. क्वालिटी आणि एक वेगळा रुबाबदार असा सोहळा तुम्हाला बघायला मिळतोय. आदिवासी समाजाच्या मॅचेस भरवल्या गेल्यात. स्वर्गवासी कावराम काका स्मृती चषक पहिलं वर्ष. बॅक फुटला गेला, कट करायचा होता पण चेंडू पडला तो उशीर घेतो. सुपर पिच बॉलिंग, काय जबरदस्त बॉलिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अप्रतिम. कालच्या दिवसात बघितलं चांगले लेफ्ट आर्म गोलंदाज बघायला, पहिल्या दिवसात देखील चांगले लेफ्ट आर्म गोलंदाज बघायला मिळाले. काल प्रकाश नावाच्या गोलंदाजाने नायगाव त्या गोलंदाज चांगली गोलंदाजी केली. 2 षटकं 6 धावा, जबरदस्त बॉलिंग त्याच्याकडे पाहिली. मोठा शॉट खेळायचा होता, चेंडू अक्रॉस पहिले गेला, चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. या एका धावेनिशी जर आपण विचार केला तर 3 धावा या फलकावर लागल्या जातात. माफ करा 2, सिंगल 2. आणि येणाऱ्या 26 ते 30 या कालावधीत आपण पास्तरच्या मैदानावर खासदार चषक बघणार आहोत. आदरणीय विदुरजी पाटील आणि आदरणीय गणेशजी घरात यांच्या अध्यक्षतेखाली. सुंदर पूल बघायला मिळतो. शॉर्ट ऑफ लाईनच्या चेंडूचा चेंडूला केला पूल, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे बाकी पॉवरफुल 4 धाव तुम्हाला बघायला मिळतो. प्रॉपर टायमिंग कसं केलं, चेंडू शॉर्ट ऑफ लाईन एका पायावर नटराज स्टाईलनं उभे राहिले आणि चेंडूला शॉर्ट ऑफ पूल केलं, चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि इथे 4 धावा. धावसंख्या होते 6. सुंदर आयोजन. शनिवारच्या दिवसात फायनल कोण विजेता ठरेल 50,000 रुपयाचे. आणि पहिला विजेता ठरणे खूप महत्त्वाचं आहे हो. पुढच्या वर्षी ₹1,00,000 ठेवतील, 75 ठेवतील, पण यावर्षीचा जो विजेता, कारण पहिला जो होतो फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पुन्हा शॉर्ट ऑफ प्लेचे नो, पुन्हा चांगला पे चेंडू टटवलं याला बाकी फाईन लेगच्या रिझनला. आमचे लाडके सरपंच सरावली गावचे तिकडे त्यांचं बॅनर बघायला मिळते. आनंद धोडी साहेब सरावली ग्रामपंचायत लाडके सरपंच, त्यांच्या स्वागताला चेंडू गेला फाईन लेगच्या रिझनला आणि 4 धावा बघायला मिळतात. 4 धावांशी 1-1-4-4 अशा 10 धावा फलकावर लागल्या जात आहेत. हा माय ना, काय शब्द ऐकायला मिळतात ना. ही प्रॉपर भाषा आहे आमच्या धोडी.
माय म्हणजे आई. ओ त्रिफळा उद्ध्वस्त झाला असं म्हणतात ना, आप जगा देंगे आपको भगा देंगे. हल्ली हीच परिस्थिती आला म्हणून माणसाने सावध व्हायला पाहिजे. आपण प्रॉपर महाराष्ट्रीयन आहोत, आपण महाराष्ट्राचे लाडके आहेत. काकांचा नेहमीच शब्द होता की भूमिपुत्र आहेत. भूमिपुत्राला कोणी डवजला तर आपण थांबायचं नाही आणि कोणी डवजला तर त्याला सोडायचं नाही. काकांचा दबदबा जो पाहायला मिळाला. आता बघ अपूर्व नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो, पण विचार तर केला तर चांगली फलंदाजी त्यांनी केलाय. 10 धावा फलकावर लागल्या जातात. हा देखील चेंडू शफरून खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू स्लोवर पद्धतीने बॅट अगोदर फिरली गेली आणि यष्ट्या उद्ध्वस्त झालाय. काय सुंदर आयोजन केलं गेलं. जे जे खेळाडू आले त्यांनी टुर्नामेंटचं आयोजन केलं आणि बॅनर लावण्याची अशी पद्धत तुम्ही पहिल्यांदा पाहिली असेल. एका खांबावर एकाच बॅनर लावायचं. आतापर्यंत हे बॅनर लावलेत, फक्त बॅनर लावलेत, बाकीचं काम अजून झालेलं नाही आहे. जेव्हा मग मॅच झाल्यावर कळेल किशोरच्या खिच्यातले गेले का आपापले गेले. नवीन बॉलर प्रेम. प्रेम म्हटलं का प्रेमच्या पुढे काय नाव आहे सांग बरं. सुमन. मैंने प्यार किया. भाग्यश्रीचं नाव होतं सुमन. सलमान खानचं नाव होतं प्रेम. दिल दिवाना बिन सजना से माने ना. बघा काय काय तुम्हाला बघायला मिळत. आयुष्यामध्ये खूप अनमोल घडामोडी बघायला मिळाल्यात. या समाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. पुनश्च बघूया प्रेम नावाचा गोलंदाज तुम्हाला बघतोय. ओ जबरदस्त बॅटिंग केलं, सरळ ड्राईव्ह केला, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आहे. एक धाव बघायला मिळते, दुसरी धाव देखील बघता बघता चोरून गेलाय. काय जबरदस्त धावा चोरून घेतल्यात. आमच्या आदिवासी समाजाची मोटरसायकल घेण्याची स्टाईल बघा ना कशी. गाडी उंच घ्यायची आणि आपण पाय नाही टेकायचे, मग एका साईडला असं वाकायचं आणि कंबर बघायचं. बऱ्याचशा वेळा आम्ही बघत असतो त्यांच्या गाड्या किती उंच उंच बघायला मिळतात. साक सांग बरा खेळला तर बरा वाटार, पण कॅच सांगा सोडत ना पोरा. काल आम्ही एकाला विचारलं, इंटरव्ह्यू घेताना सांगितलं, आनंद वाटला. आपण प्रॉपर आपली आदिवासी भाषा बोललात. ओ गुड बॉलिंग. चेंज ऑफ पेसनी चकमा दिलाय. हळूवारपणे चेंडू हाताळला गेला. फलंदाज बीट झाले आणि आपल्या खरोखर कौतुक करायला पाहिजे गोलंदाजाचं. उंच पुरा गृहस्थ असणारा 6 फूटच्या वरती चेंडू चांगला उंची रिलीज करतो आणि जास्तीत जास्त फ्लॅटेड चेंडू होतो. म्हणून चेंडूवर तुम्ही आलात नाही ते चेंडू तुम्हाला गोंधळात पडेल. पुन्हा एकदा राईट आर्मवर तिकडे गोलंदाजी करतो प्रेम नावाचा गोलंदाज तुम्हाला सातत्यपूर्ण बघायला मिळतं. आमचं पाणी देणाऱ्यांचं मनापासून कौतुक. वेळेवर येतात, सुंदर पाणी देखील आम्हाला पाचतात. यावेळेला बाकी चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय डीप लॉंगनला. थ्रो करेपर्यंत एक धाव बघायला मिळतं. अपील केलं जातं आणि गडी बाद सुंदर थ्रो बघायला मिळाला. जबरदस्त फिल्डिंग केलाय आणि या खेळाडूचं नाव फिल्डिंग केली त्याचं बाळा अनिकेत. त्याला प्रेमच माहिती पडलाय. अनिकेत नावाचा खेळाडू. हा ओके. आमचे दिप्पेश संख्या यांचं जसे आगमन होते, मी अगोदरच म्हटलं की हे मैदान सुशोभित करण्यासाठी या दिप्पेशची संख्या बाळा कृपया आपण या मंचावरती या. दिप्पेश आज तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना. ओके या या तुमच्या विवाहाबद्दलच्या अनेक अनेक शुभेच्छा तुम्हाला. तुमचं आयुष्य सुख समृद्धीमय हो. आणि क्रिकेट म्हणून बघायला मिळालं पूर्ण संपूर्ण स्पर्धा गाजवलाय. एक 3 चेंडू 9 धावा असताना खराब गोल झाला नाही तर बेस्ट बॅटरच्या टुर्नामेंटचे झाले असते. या आपण सत्कार करा किशोरजी. कॅमेरामॅन प्लीज इकडे घ्या ना. हां एक बॉल होऊन द्या, एक बॉल होऊन द्या. चेंडू ट्रॅव्हल केला, जबरदस्त ड्राईव्ह बघायला मिळतो. सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे बघा क्षेत्ररक्षण होते का सुंदर क्षेत्ररक्षण. गुड फील्ड. एकच धाव बघायला मिळते. या दिप्पेशजी आमचा सन्मान मी किशोर धोडी यांना विनंती करतोय की दिप्पेश यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. एक उत्कृष्ट हार्ड क्रिकेटर या मैदानावरचं करता करविते आणि हे मैदान सुशोभित राहण्यासाठी त्यांचं देखील खूप मोठा हातभार बघायला मिळते. स्वप्नीलजीचा हातभार असं स्वप्नीलजी घरात ज्यांचं जेवढं नाव घ्यावं तेवढं कमी. दिप्पेश आमचे कुंदनजी यांचं खरोखर. आणि दिप्पेशजी तुमच्या वैवाहिक जीवनाचं संपूर्ण आयुष्य सुख समृद्धीमय हो या अनेक अनेक शुभेच्छा तुमच्या आज युनिव्हर्सिटीसाठी. काय सुंदर प्लॅनिंग बघायला मिळते. जे जे कामं दिलीत वाढून चांगल्या पहिले करत असतात. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 14. दुसरे षटक पॉवर प्ले झालं. प्रथम फलंदाजी करते ते म्हणजे NCC नंडोरे. ओ इथे बाकी पुन्हा पूल करत चेंडू पडल्यानंतर थोडासा हातमध्ये येतोय. धावसंख्या 1 ने वाढली जाते आणि धावसंख्या होते ती 15. तर 2 षटकं पॉवर प्लेची संपली. 2 षटकं टाकण्यासाठी तुम्ही 7 मिनिटं घेतलीत. निश्चितच 7 मिनिटं घेतलीत. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे. मग 20 मिनिटाचे आम्ही 25 मिनिटं का करतो. बॅट्समनचा येण्याचा वेळ एखादी बाउंड्री गेली का म्हणून जास्तीत जास्त 25 मिनिटांमध्ये षटकं टाकायची आहेत. जबरदस्त आयोजन. प्रथम पारितोषिक 25,000 रुपये. दुसरं पारितोषिक 25. प्रथम 50. आणि 8 संघासाठी ट्रॉफी आहेत बघा.
जो संघ क्वालिफाईड झाला प्रत्येक ट्रॉफी मिळेल. जबरदस्त इथं आयोजन केलं गेलं आहे. 5 सायकल आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट फिल्डर ही 5 पाहिजे सायकल आहे. आणि एक सायकल जी आहे ती आमच्या प्रेक्षकांसाठी आहे. तुमचं नाव मला द्या, आम्ही तिकडे बॉक्स देऊन तुमचं एकाने एकच नाव टाकायचं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण लकी ड्रॉ करणार. पण तो प्रेक्षक इथे असायला पाहिजे तेव्हा ती सायकल देईल. मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त बघायला मिळालं आहे ते 1 मे रोजी जिकडे मॅच होतात ते आलेवाडी गावामध्ये होत आहेत आणि आता पहिल्यांदा या इथे बाकी ओपन टुर्नामेंटमध्ये बघायला मिळते. चेंडू पूल केलाय स्क्वेअर लेगच्या रिझनला, सरळ जातो सीमा पार, 6 धावा. आमच्या जगदीश भाऊ धोडीच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेलाय. चांगला पूल बघायला मिळाला. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता डावखुरा गोलंदाजाचा आणि इथे 6 धावांची धावसंख्या होती ती 21 धावा. अश्विन नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रणय. पुन्हा राऊंड विकेट कार्यकर्ता प्रणय. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. फलंदाज अचंबित झाले की काय केलंय. पहिला शॉर्ट आउट टाकले एवढा चेंडू चांगला पैकी टाकायला मिळेल. लय टाकण्याची प्रॅक्टिस करतात, चांगली गोले टाकू शकतात. आणि आदिवासी बांधवांचा खेळ आता बाकी उच्च कोटीचा तुम्हाला बघायला मिळतोय. पूर्वीचा फक्त झाडाखाली खेळायचा आणि शेतामध्ये राहायचा तसा खेळ आदिवासी बांधवांचा नाहीये. भल्यानं पाणी पाजण्याचं काम ते करतायत. इथे बाकी चेंडू टटवला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. डान्सिंग डान्स द पिच आणि अतिशय सुरेख देखणा चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. एनसीसी कडचे चांगले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. हा याच्या गोष्टीचा डॉट 6 डॉट चौकार. 12 मध्ये कमी मार्क मिळाले त्याचं टेन्शन त्याच्या डोक्यावर दिसते. म्हणून म्हटलं होतं ना मोबाईल कमी खेळा. एक यात्रा सोडायची नाही, एखादा पिक्चर सोडायचा नाही. असं तुम्ही वर्षभर काम केलं. इथे टुर्नामेंट असताना तुम्ही परीक्षा तुम्ही बाहेर निघून गेले. यॉर्कर यांचा चेंडू इथे बाकी धावबाचा चान्स. ओ घालवलाय चान्स. अंडरआर्म जरी थ्रो केला असता ना तरी आउट झाला असतं. पण वेळेवर सुचायला लागते. आपण इथून लागबडी शकतो. जो मैदानामध्ये बॅटर असतो, जो मैदानामध्ये बॉलर असतो, जो मैदानामध्ये फिल्डर असतो त्याला काय करता येतं पाहायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 26. तू मला इकडे दाखव. अश्विनने षटकार मारलाय, चौकार मारलाय. हा आणि आता त्यांनी म्हणा ते लिहा तसे तिकडे इथेच नाही खोडू नका, हे पण भरा आणि मग गेला बॅट्समन प्राइस तुला जबाबदार तुझ्या घरी पाठवू. असं नको करू ना. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 32. नवीन आहे शिका आपण असं करू नका. आईने 500 रुपये हिशोब मागते का नाही. बाळा किती फी झाली मग उरलेले पैसे देते मग आईसाठी बाबा तुझ्याकडे ठेवून देत. असं असं नाही लिहायला पाहिजे कोणी किती धावा काढल्या. एवढ्या 5-5 सायकल आहे. सायकलीकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. बिर्याणी खाली काय राहत अजून. बिर्याणी आता येईल चान्स देतो थांबा. चला बघा धावसंख्या 3 षटका आणि धावसंख्या झाली ती 32. अतिशय सुरेख फलंदाजी तुम्ही बघत आहात. एनसीसी नंडोरा. नंडोरे गाव कुठे आलं. आपण पालघरचं मनोर मार्ग पकडा ब्रिज उतरायचं थोडंसं पुढे गेलं की नंडोरेचं मोठं वाघोबा खिंड चढताना जी डाव्या साईडचं जवळ गाव बघते नंडोरे गाव. म्हणजे मामाचं गाव मासवण आहे. प्रॉपर आयुष्य तिकडे गेलं. त्याच्या नंडोरे पूर्वीचा आणि आताचं. पूर्वी नंडोर स्टॉपवरती दगडाची विहीर होती आता नाहीशी झाली. आता नवीन बंधारा तुमच्याकडे आलाय. निश्चितच तुमचं मैदान देखील खूप चांगलं आहे. खूप चांगल्या पैकी तुम्ही क्रिकेट खेळतात. मोठ्या मोठ्या मॅचेस तुमच्याकडे भरवतायत आणि म्हणून तुमचा हा दर्जा आम्हाला पाहायला मिळतो. सातत्यपूर्ण प्रॅक्टिस म्हणून असे ऑफ साईडला ड्राईव्ह वगैरे बघायला मिळतात. येण्या गेल्याचं काम नाही आहे. आणि आता तुमच्या आदिवासी समाज क्रिकेट खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. मी ते जिथे जे जातो तुमच्या शिस्तीचं पालन तुमच्या शिस्तीचं डिसिप्लिनचं जिथे जे जातो सांगत असतोय. नुकतीच उमरची स्पर्धा आम्ही केली. नुकतीच लाख मोठाची स्पर्धा पालघरची आमदार चषक केली. येणाऱ्या काळामध्ये आता 2 लाखाची स्पर्धा बघा खासदार चषक तिथे तुम्हाला रिपेशन 5 दिवस बघायला मिळेल. त्याच्यावर पुन्हा ओमटॅक्सचा बघायला मिळेल. खूप मॅचेस पुढच्या वेळेस देखील मोठ्या मोठ्या मॅचेस आहेत. दिवाळीच्या सत्रात तुम्ही ऑरेंज चषक बघणार आहात. जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते. डॉट शेवटी जाते. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो संजय.
ज्याने पहिलं षटक हाताळलं आता देखील दुसरं षटक हाताळलं. वावे संघाचं मनापासून कौतुक करेल. वावे संघाकडे देखील चांगले चांगले गोलंदाज बघायला मिळतात. पुन्हा एकदा संजय मार्गस्थ होतोय. चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचेल का तिथं इथे बाकी ओ खो खो खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. लग्नाच्या वराणीमध्ये जायचं आणि स्टेजवर चढायला सांगितलं मग लाजायचं. तशा पद्धतीचं वाकायला घाबरले आणि इथे बाकी चेंडू थरथरा निघून जातोय. खराब क्षेत्ररक्षण पण फलंदाज देखील तेवढीच दाद द्या. ज्या पद्धतीने चेंडूला ऑब्झर्व केला जबरदस्त बॅटिंग तुम्हाला दोन बॅटरची बघायला मिळते. चांगली भागीदारी करणे गरज होती होण्याची आणि चांगली भागीदारी करताना मोठी धावसंख्या उभारण्याचं काम हे दोन फलंदाज करतात. धावसंख्या होते ती 36. पुन्हा संजय बॅटची एज घेतलाय. चेंडू ठरम्यांच्या रिझनला जातो. इथे बाकी चपळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक धावतो बाकी होते. धावसंख्या एकाने वाढून 37 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि तुम्ही बरोबर वेळेवर चाललात. आता 18 मिनिटं चालू आहे आणि तुम्ही करतात म्हणजे 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं ही आम्हाला बघायलाच मिळतील. काय सुंदर आयोजन केलं गेलं. आदरणीय लाडके आमदार राजेंद्र गावित साहेब यांच्याकडे 50,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक त्यांच्याकडे दिलं. आमचे मनसेचे भावेश चिरू यांनी दुसरं पारितोषिक दिलं गेलं आहे. आमचे उपाध्याय साहेब यांच्याकडे 5 सायकल दिला गेला आहे. खराब चेंडू लेगस्टच्या बाहेर जात आहे. पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल आणि अवंतर धावानिशी एक धाव पुनश्च बहाल होते आणि एका धावानिशी विचार केला धावसंख्या होते ती 38. आज बाकी प्रत्येक शिंगाडे पुन्हा आपल्या मैदानावर खेळते. ज्याने पालघर तालुका प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट खेळाडू आहा चेंडू टटवला पण इथे हवाच्या पार जाणार नाही. इथे झेल होईल का? उत्कृष्ट झेल घेतला आणि खेळाडू बघायला मिळते तो बाळा प्रेम नावाचा खेळाडू. जबरदस्त झेल. मी आटला म्हटलं मिड विकेट मिड ऑन आणि लॉंग ऑनला इथे चेंडू जाणार नाही दीपेश कारण हवा सुटलाय. इथे बाकी चेंडू थोडं ऑफसाईडलाच खेळायला पाहिजे कारण इथे भल्या जमत नाही. परनाईचं मोठं मैदान तुम्हाला बघायला मिळते. रुपेश बाद झालेत आणि नवीन फलंदाज गेलेत ते विपुल. एनसीसीकडे 8 ते 9 11 बॅटर आहेत. नंदोली संघ आपण बघत आहात. एक निसर्गरम्य वातावरणात जायचं असेल चांगलं तुम्हाला ग्रीनरी हिरवगार अनेक रिसॉर्ट तिकडे आहेत जर आपल्याला जायचं असेल तर आपण बघू शकतात. अशा पद्धतीचं हल्ली गेलं की नंदोरच्या पुढे गेलं की तुम्हाला बंधारा देखील बघायला मिळेल. एक लोकप्रिय असं बंधारा प्रत्येकाला प्रेमात टाकणारा आमच्या काटकर मॅडम येतात. खरोखरच प्रत्येक दिवस आपल्या मेहनतीने काम करत असतात आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या नीता काटकर मॅडमचं मनापासून कौतुक. लाख मोलाचा मुजरा जेवढा त्या कमी पडेल. प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण आमच्या कावराम काकासाठी घालवताना ही स्पर्धा कशी यशस्वी होईल आणि प्रत्येकांना कशी याची दाद देता येईल हे करण्याचा मार्ग. काल संपूर्ण दिवस त्याने कलेक्टर ऑफिस बाकी आमंत्रणासाठी घालवला. त्यानंतर जी आपण मायाची उबदार शाल देतो कशी द्यावी त्याच्यावर वारली पेंटिंग करून दिलाय ती ऑर्डर दिलाय. असं मोठमोठं काम त्यांच्याकडून बघायला. चेंडू हवेच्या वर जातोय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. लॉंग ऑफचा खेळाडू इथे झेल सुटलाय. झेल तर कशा पण सुटलाय हाताच्या पंजातून देखील निसटतोय आणि बघता बघता पुण्याची धावसंख्या वाढते ती 2 धावसंख्या होते ती 40. आमचे स्कोरर बाळू तुम्हाला बघायला मिळतात. 12वी सायन्स पास झालेत. उत्कृष्ट दर्जाचं पुढचं शिक्षण करा पुढे डिग्री घेणार आहेत. 51% भेटलेत. ठीक आहे त्याच्या मानाने भरपूर आहेत. 10वीमध्ये 72% होते. 10वीमध्ये 72 होते त्याला. आता 20% कमी झालेत पण चांगलं आहे. ठीक आहे 51 पण वाईट नव्हेत. अजून धावसंख्या एक या मॅडम या भाऊ आलेत की नाही? भाऊ कुठे गेले? भावांना पण बसवा ना. ते का पाठीमागे राहतात? भावेश आहेत. भावेश गिंबळजी या ना. भावेश गिंबळजी कुठे आहेत तुम्ही? कृपया मंचावरती. नीता कार्यक्रमाने आपली वाट बघतात. भाऊ देखील आलेत. जोडा कसा असावा हा समाजाचा हा आमचा काटकर बघावा. 7 फेरे तुम्ही घेतलेत ना तेव्हा समाज कावराम काकाच असतील मला वाटते. काय काकाचं व्यक्तिमत्व आहे हो. या भावेश गिंबळ साहेब या. शैलेश रावचा गोलंदाज शेवटचं षटक 4 षटकात धावा झाले 41. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते एनसीसी नंदोरी संघाकडनं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. गुडला स्पॉटवर चेंडू मध्ये येतो. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी हाताळताना 41 धावा झाल्यात. 50-55 धावा. दिस इज अ फायटिंग स्कोर असं आपण बघू शकतात कारण तेवढी चांगली गोलंदाजी तुम्हाला एनसीसी कडून बघायला मिळेल आणि चांगली फलंदाजी वावे संघाकडे देखील 3 ते 4 फलंदाज हे चांगले बॅटर आहेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म गोल. इथे बाकी पॉवरफुल हिट होतं. इथे चेंडू बाहेर जाईल नो डाऊट आणि 6 धावा. हवेच्या विरुद्ध फटका मारताना प्रॉपर टायमिंग ताकद बघायला मिळाली. चेंडू जातो मिडविकच्या डोक्यावरनं 6 धावा. विपुलच्या बॅटचं तुम्हाला बघायला मिळाला. थोडासा खराब चेंडू होता. पूर्ण रूम दिला
रूम मध्ये होता आणि इथे बघता बघता चेंडू जातो डीप मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावा आणि या 6 धावांशी विचार केला तर धावसंख्या होती ती 47 47 धावा बघायला मिळतात. मी तुम्हाला म्हटलं होतं की 55 धावा जर झाल्या तर खूप मोठा स्कोर इथे बघायला मिळेल. ज्या वातावरणामध्ये चेंडू जात नाही एका साईडला हवा सुटलाय गोलंदाजाला कशी गोलंदाजी करावी ह्याचा मार्ग देखील सापडू शकतोय. पुन्हा एकदा पुन्हा चेंडू ट्राय केला याला बाकी डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातो. इथे खेळाडू सज्ज होती पायथ्याला बघता बघता बॅक टू बॅक चौकार काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. आणि ह्या बॅटरचं नाव आहे ते विपुल नावाचा बॅटर. मला वाटते संध्याकाळ नो बॉल दिलाय फेकी नो बॉल दिलाय म्हणजे 3+4 7 धावा जातील. आता हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाज टाकू शकत नाही. थ्रो गोलंदाज काढलाय मला वाटतं तिसरा गोलंदाज असावा ज्याला थ्रो काढला गेला त्याला दुसरा बॉल आणायचा आहे आणि हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाज टाकू शकत नाही. 3 धावा 3ची पेनल्टी 3 धावाची पेनल्टी आणि 4 धावा त्यावेळी 7 धावा टोटल वाढतील. दादा टेन्शन करू नका आम्ही असताना एक देखील मायनस पुढे मागे होणार नाहीये. 33 वर्ष हेच काम आम्ही करत आलोय. आमचं ह्याची डोहा ह्याचा डोहा इथे बघायला मिळते. 7 रन वाढवायचे 7 धावांची धावसंख्या होती ती 55 धावा फलकावर लागतात. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एक चांगली फायटिंग स्कोर धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. आणि आता गोलंदाज पाहायला मिळते तो संकेत संकेत आहे. 7 4 3 7 8 कसे आणि एक नो बॉलचा 8 धावा मिळतील. 8 धावा मिळतील. एक नो बॉलचा 3 पेनल्टीचे आणि 4 असे 8 धावा मिळतील. 55 यस 8 धावा मिळतील. एक नो बॉलचा 3 त्यांना पेनल्टी. पुन्हा फिल्डर चेंडू टटवलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावर ना. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. विपुल नावाचा रॉकर इकडे बघायला मिळतोय. रॉकर नव्हे तर हा मोठा रॅपर म्हणून बघायला मिळतोय. आल्या आल्या षटकाराची आतषबाजी करताना नंदुरबारमधून येताना पालघरचा पूल चढताना गाडी रप्रपाट आणताना आणि या मैदानातून सुसाट वेगाने पळताना काय बॅटिंग बघायला मिळालंय. माणसाने रूपारेषाने जगावं. बघा 2 माणसाचे गुण आहेत. माणसाने मेकअप केला की तो मेकअप सांगतो आणि महिलांनी केलं की शृंगार म्हणतात. दादा बघा ना आपण तेच काम करतो ना. आपण देखील आरशात बघतो नटतो आणि महिला देखील नटतो. आपण मेकअप म्हणतात आणि महिलांना शृंगार म्हणतात. काय जबरदस्त बॅटिंग विपुलकडनं बघायला मिळालं. आल्या आल्या चटकार चौकार षटकार असं बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. यायला बाकी खूप चांगला चेंडू पुढे आल्यानंतर सरसावले आणि इथे चेंडू जातो निर्धाव. आमच्या साहिल कुरेशीचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काम करतायत. खरोखर किशोर धोडी आणि त्यांची एंटायर टीम नीताताई काटकर आणि त्याची पूर्ण टीम जी जबाबदारी पार पडतात. कारण रविवारच्या दिवसात जे तुम्हाला शाल परिधान केलं त्याच्यावर वारली पेंटिंग तुम्हाला बघायला मिळेल. एक आठवण प्रत्येकाच्या घरामध्ये कावरम काकाची बघायला मिळेल. ओहो बैठकी शॉट मारण्याचा प्रयत्न केला. इथे बाकी हेरला गेला की कोणत्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करावी. या अगोदर तुम्ही शॉर्ट ऑफ प्लेन करत होती फुल टच गोलंदाजी करत होती पण इथे बाकी खोलवर टप्पा टाकलाय. धावसंख्या आहे ती 61 धावा. 12च्या सरासरी धावसंख्या बाकी पूर्ण सरसावते. चांगली धावसंख्या उभी केलाय एनसीजी संघाने. शेवटचा चेंडू असेल मला वाटते. बॅकफुटला गेलाय. चेंडू चांगला पूल केलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू धावतो. इथे बाकी कॅच सुटला गेलाय आणि कॅच सोडलाय आणि 4 धावा देखील बहाल केल्यात. खराब क्षेत्ररक्षण वावे संघाचं. धावसंख्या 4 ने वाढून होते ती 65. 65 धावा दिल्यात. 66 धावा जिंकण्यासाठी वावे संघाला करायचे आहेत. यस आज एनिव्हर्सरी आहे पण ती आपण दुपारच्या सत्रामध्ये करणार आहोत. आपण केक काढणार आहोत आणि केक वाढवणार आहोत. आहे ना आपण दुपारच्या सत्रामध्ये केक काढणार आहोत. आपण दुपारच्या सत्रामध्ये केक वाढवणार आहोत. ज्या उभयंत्यांची एक आज जन्मगाठी बघता बघता त्यांच्या लग्नाला किती वर्ष झालेत ना 20 वर्ष हे देखील मी तुम्हाला सांगेन. दादा बरोबर का 20 वर्ष तुमच्या लग्नात आहेत. आपण दुपारच्या सत्रात सांगितले लोकांपर्यंत देणार आहोत. आपण केक वाढवणार आहोत. येणारं आयुष्य एक मुलगा त्यांचा मुलगी 12वी करते एक मुलगी BA करते. एक मुलगा आणि मुलगी असं दाम्पत्य तुम्हाला बघायला सुखी संसाराचा थाट तुम्हाला बघायला मिळतोय. आणि आज आमच्या मंचावर जे जे येतात त्यांची युनिव्हर्सिटी बघायला मिळते. आमच्या पाठीमागे बसलेले आमचे दीपेश बाळा त्यांची देखील आज तुम्हाला लग्नाची युनिव्हर्सिटी बघायला मिळते. अशा पद्धतीने बघा तुमच्या पाठीमागे ज्या दीपेश त्यांची देखील युनिव्हर्सिटी बघायला मिळते. चला 66 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. आणि बाबा आता जरा गाणी देखील घ्या.
हा ना. हॅलो. चला आपण बघत आहात. हॅलो. हा हा. पहिला चेंडू टटवला सरळ जातो डिस फाईन एक 40 झाला 4 धावा. 66 धावा विजयासाठी करत असताना वावे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्याचा फलंदाज तुम्हाला प्रणय आणि संजय ही सलामीची जोडी बघायला मिळते. वावे म्हणजे आमच्या परनाळीच्या पुढचा हाच वावे संघ आहे का? ओके यस. मुंडवाळी वगैरे बघितलं वावे वाणगाव वावे असं आपल्याला बघायला मिळतंय. रविवारच्या बाजारामध्ये खूप लोक वाणगावला जातात वाव्याकडचे असं आपल्याला पाहायला रिक्षाच्या रिक्षा भरली जातात वावे. जेव्हा नवीन स्टेशन झालं ना का मग वावे गाव सर्वांना बघायला मिळेल. एकदा फक्त ते स्टेशन चालू व्हायला पाहिजे का मग बाकी त्या गावाच्या रूपरेषा बदलली जाईल. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट बरोबर करतो. चेंडू टट्टावला आहे सुपर पीस ऑफ बॅटिंग पण इथे बाकी गडी बाद. चला नवीन फलंदाज तुम्हाला केतन बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच इथे आयोजन केलं गेलंय. कावराम काका स्मृती चषक पहिलं वर्ष तुम्हाला बघायला मिळते. आजचा तिसरा दिवस. पुन्हा एकदा गोलंदाजी बघतोय एनसीसी संघाकडनं करतोय. राईट मूर्तीकडे मारा. ओ शॉट ऑफ लेन कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पहिला चेंडू शॉट ऑफ लेन चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाला डावखुरा फलंदाजाचा. आता बाकी तिसऱ्या चेंडूवर पुन्हा हडबडाट निर्माण केलाय. 66 धावा तुम्हाला करायच्या आणि विपुलने ज्या पद्धतीने फिनिश केलं काय जबरदस्त बॅटिंग विपुलने शेवटच्या षटकामध्ये केली. षटकार चौकाराची आतषबाजी करताना 65 धावा फलकावर लागल्यात. त्या म्हणजे एनसीसी नंदुरबार संघाने 66 धावा ह्या विजयासाठी करायच्या. पुन्हा मार्गाचा तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो रोहित. चेंडू हवेमध्ये चुकीचा शॉट खेळलाय. चेंडूच्या पाठीमागे जातो. शॉट लॉंग ऑफचा खेळाडू दुसरा झेल घेतला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक क्वालिटी क्रिकेट तुम्हाला नंदुरबार संघाकडनं बघायला मिळते. अनुभवी संघ आहे. खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्याकडनं बघितलं जाते आणि बॅक टू बॅक 2 गडी वावे संघाचे तंबूत गेलेत. धन्यवाद. जणू काही एखाद्याच्या हळदीमध्ये जावं आणि रात्रभर नाचावं तशा पद्धतीचे कुरेशी बंधू गीत वाजवतात. म्हटलं ना आदिवासी संस्कृतीमध्ये नटलेलं आयुष्यभर त्यांच्याशी राहताना जे कल्चरल बघायला मिळेल. काय माहोल बनेल हो. या 5 दिवसाच्या आठवणी आम्हाला 50 वर्षापर्यंत टिकतील जर जगलो तर. कारण आताच आमचं वय 55 झालंय. काय सांगता येत ना माणसाच्या आयुष्यात कुठे काय करतील. जबरदस्त तुम्हाला आयोजन बघायला मिळालं. क्वालिटी संगीत ऐकायला मिळेल. आणि यूट्यूबवर येतील का नाही मॅडम? तुमचे यूट्यूबर कलाकारशी कॉन्टॅक्ट झाला की नाही?
एवढे का मोठे होतात? तर समाजापेक्षा आपण मोठे नसतो. प्रत्येक कलाकार जेव्हा मोठ्या मंचावर येतो ना, तेव्हा आपला समाज हे निघत असतो, तेव्हा तो मोठा होतो. जबरदस्त कॅच घेतलाय बघा. बघा आमच्या समाजाची कलेक्टर झाली बघा ताई, ऐका. आमच्या समोर काश्मीरा कलेक्टर झाली. ती येऊ शकले नाही, पण तिचे आई बाबा आमच्या समाजाच्या मॅचेसला आले होते. माझी मुलगीने माझा आद्य कर्तव्य म्हणजे जन्म मी दिलाय, आई बोलते मी दिलाय, वडिलांनी नाव दिलाय, पण ओळख समाजाने दिलाय. काश्मीर संख्ये येईल पुढच्या काळात, जवळच्या आता अजून आहे, पण निश्चितच. पण ती आली नसतं, तिचे आई बाबा आलेले आणि आल्यानंतर चक्क 4 तास सामना बघितला त्यांनी. आणि आज देखील ते माझ्यावर यूट्यूबवर आहे. 4 तास त्यांच्या आईवडील थांबलेत आणि मॅच बघितले. म्हणजे माझ्या मुलीचं कर्तव्य आहे, पण ड्युटी लागून फक्त 13 दिवस झाले होते म्हणून ते येऊ शकले नाही. असं करायला पाहिजे. तो समाजचा बांधव कलाकार मोठा कधी होतो जेव्हा आपल्या समाजाला सपोर्ट करतो. आज तुमचे यूट्यूबर आहेत, त्याला तुम्ही लाईक करतात, तुम्ही सपोर्ट करतात, म्हणून ते मोठे होतात. बाकीचे समाज ते गाणे बघत नाही, कारण तुमचे आदिवासी बांधव गाणे करतात आदिवासी, म्हणून ते मोठं. तुमच्या समाजात त्याला मोठं केलं आहे. तर मला वाटत नाही समाजापेक्षा कोणता मोठा कलाकार असतो. धन्यवाद डीजे. धन्यवाद. आणि अजून एक नेता आहे आमची भार्गवी संख्या आहे. भार्गवी संख्या जिने आतापर्यंत 13 कंट्रीमध्ये मेडल घेतले किक बॉक्सिंगमध्ये. आमची गोल्डन कन्या आहे, ती देखील आमच्याकडे आली होती. तिला 13 दिवसाची सुट्टी मिळाली. पप्पाला सांगितलं, तिचे पप्पा तिला घेऊन आले. असे मोठमोठे आमच्याकडे येतात. आणि आपण जर समाजाशी निकट झालो नाही तर मग किती मोठं, त्याला किंमत नाही आहे. कारण शेवटी आपल्याला समाजच मोठा करतोय. जबरदस्त बॉलिंग बघायला. पहिला षटकात 2 गडी तंबूत परतलेत. धावसंख्या 3 गडी बाद झालेत. खरंच दयनीय अवस्था झालाय ती, म्हणजे संघाची फक्त धावसंख्या झाली 4. 66 धावाचं मोठं ओझं घेऊन मैदानामध्ये उतरलेत. त्याला यानंतरचा मॅच कोणी टॉस केलाच नाही आपण अजून. किशोरजी टॉस करायचं आपलं बाकी आहे. ओके. खूप सुंदर आयोजन. विकेटचं जेवढं कौतुक करावं, हे विकेट अबाधित करण्यासाठी आमची साहिल कुरेशी, आमची कुंदनजी संख्या, आमची दिप्पेजी संख्या आणि पूर्ण आमची वंदे मातरची टीम ज्या विकेटचं एवढं भरण काढलं. इथे कामगार सेना सचक झाला. काय जबरदस्त, प्रत्येकाने पोट भरून कौतुक केलं या स्पर्धेचं. बॅट येत घेतलाय. चेंडू थर्ड मॅनच्या रिझनला जातो. यशचा कॉल होते आणि इथे डायरेक्ट हिट, पण सुरक्षित इथे धावबाद होईल का? आणि गडी बाद. तो बघता बघता चौथा गडी तंबूत परततोय. 66 धावाचं ओझं पेरवताना थोडासा कोलमंटाचा संघ बघायला मिळतोय. एक देखील चांगला फलंदाज बॅटिंग करू शकत नाही, चांगली भागीदारी घेऊ शकत नाही. गडीवर गडी बाद होतात आणि मोठा तोटा होतो या संघाचा. कारण तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर एक तरी भागीदारी 30 ते 35 धावाची व्हायला पाहिजे. पहिल्या षटकापासून कोल्याप व्हायला बघायला. पहिल्या षटकात 3 गडी बाद झालेत, आता धाव बाद झालाय, मग 4 गडी तंबूत परत. आणि आता न्यू बॅटर बघतोय तो प्रेम. अतिशय सुंदर अशा मॅच आयोजन केल्या गेल्यात. 5 सायकली आपण बक्षीस दिल्यात. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजची सायकल. त्यानंतर एक सायकल रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी, जे प्रेक्षक येतील त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आपण टाकणार. आमचे व्हॉलेंटियर संपूर्ण ग्राउंडवर फिरतील आणि मग त्या बॉक्समध्ये तुमच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकतील आणि संध्याकाळच्या सत्रात लकी ड्रॉ करतील. पण जेव्हा लकी ड्रॉ येईल तेव्हा तो माणूस इकडे असला पाहिजे. पहिला चेंडू फ्लो केला आहे. सुंदर चेंडू जातो फायलेच्या रिझनला. सीमा पलीकडे 4 धावा. चेंडू पायावरती होता. सुंदर फ्लिक बघायला मिळालं. लेझरमध्ये ह्याला ग्लान्स म्हणतात. पायाचा चेंडूला नजाकत आपलं मनगटाने अप्रतिम चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. चला माहीम बिठागर संघ आलाय. किशोरजी माहीम बिठागर संघ आलाय, बसा आपण. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाता. गोलंदाज बघता तो आशिष. इथे बघा सुंदर ड्राईव्ह केला. चेंडूच्या पाठीमागे डीप लॉंगॉनचा खेळाडू जातो. फील्ड अँड थ्रो करत एकच धाव बघायला मिळेल. सुंदर क्षेत्रक्षण हाताळत आपण बघत आहात. डीप लॉंगॉनचा खेळाडू पहिलाच गडी बाद करत एक चांगला झेल त्यांच्याकडनं टिपताना आपण पाहिला होता. 66 धावा तुम्हाला 30 चेंडूमध्ये करायचे आहेत. 4 गडी आतापर्यंत तंबूत गेलेत आणि फरकात धावसंख्या लागलाय 9. आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. म्हणजे खरोखर जिथे धावा काढण्याची संधी तुम्हाला उपलब्ध असते 2 षटकात फील्ड रिस्ट्रक्शनमध्ये, तिथेच तुम्ही विकेट गेलेत. म्हणजे थोडासा बॅकफुटला आहे तो म्हणजे वावे संघ. रायसिंग डिलेवारी, सुपर पेस, गुडला स्पॉटवर 60 वेगाने चेंडू निघून गेला. चेंडू खेळायचा अक्रॉस पद्धतीने मिड विकेट मिळवायच्या रिझनला सरळ जातो बिंदिगेन यष्टीरक्षा हातामध्ये. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. एक सुंदर आयोजन. काळूराम काका स्मृती चषक, गोरगरिबाचे कैवारी,
पुन्हा सुपर पीस ऑफ बॉलिंग, काय जबरदस्त गुडलँड स्पॉट अँड गुडलँड स्पॉट, ऑफसाईड आणि ऑफसाईड स्टंप गोलंदाजी करतात. मार्किंग ज्याला म्हणतात ना, मार्किंग केल्या तशा पैकी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. रोहित पहिलं षटक हाताळलं, दुसरे षटक हाताळलं आपण आशिषला बघतात एनसीसी नंडोरे संघाकडनं. पुढं सरसावले, चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातो हलक्या हाताने कव्हरच्या क्षेत्रामध्ये. इथे फील्ड अँड थ्रो करेपर्यंत पुन्हा एक धावून पूर्ण होते. आणि या एका धावण्याचा विचार केला, 2 षटकं संपलीत. 2 षटकात धावसंख्या झाल्या 10, गडी बाद झाले ते वावे संघाचे 4. म्हणजे इथे 10 धावा झाल्या असताना तुम्हाला आता 18 चेंडू आणि 56 धावा करायचे आहेत. 66 विजय करायचे आहेत, 18 चेंडू आणि 56 धावा. रोहित नावाचा गोलंदाज ज्याने पहिलं षटक हाताळलं तोच पुन्हा पाचारण केलं जाते. जणू काही इंग्लंडमध्ये खेळावं असं सूर्याचा लपंडाव तुम्हाला बघायला मिळतो. कधी जास्त प्रकाश तर कधी कमी प्रकाश तर कधी अंधुक प्रकाश. इंग्लंडमध्ये अशाच प्रकारचं हवामान असतं. म्हणून तर इथं क्रिकेटमध्ये सर्वात जास्त चेंडू कुठे स्विंग होतात ते इंग्लंडच्या मैदानावर. अशा वातावरणात चेंडू स्विंग होतात. आम्ही जेव्हा उमटॅक्सला जातो आणि असा वातावरण तेव्हा काय जबरदस्त स्पेल बघायला मिळतो. 3-3 स्लीव, 2-2 गली आणि तो लाल चेंडू निघणारा बाहेर. अप्रतिम गोलंदाज तिकडे पाहायला मिळते. काय जबरदस्त फ्लो केलाय हवेच्या विरुद्ध शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूला. काय टायमिंग बघायला मिळते. वावे संघाच्या खेळाडूचं मनापासून कौतुक करेल. एका खेड्यापाड्यात येताना कोपऱ्याच्या दरी कोशाशी गाव असताना क्रिकेटच्या मैदानावर आज बाकी तुम्ही आमच्या खेळाचं भवितव्य उंचावून जाताना या खेळाडूचं मनापासून कौतुक करेल. प्रेमचं थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू. काय टायमिंग केलं गेलं. लिहिलं या पार अफरातून शॉट. बघा कोणत्याही प्रकारचं गायडन्स स्वतःने घडावं आणि आपल्या संघासाठी खेळावं अशा पैकी बॅटिंग तुम्हाला प्रेम करणं बघायला मिळाली. पुनश्च गोलंदाज रोहित बघायला मिळतोय. यावेळेला बाकी बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जाते. प्रत्येक चेंडू लॉंगॉनच्या रिझल्टला खेळण्याचा प्रयत्न करतात. ऑन साईडला करतात, ऑफ साईडला जास्त करत नाही आहे. आणि इथे तुम्हाला त्याच्या विरुद्ध खेळ सुरुवातीच्या प्रत्येक फटका ऑफ साईडला खेळताना नंडोर सांगायला बघितला. विपुल आला आणि तो एकच बॅटर असं बघायला जो मिड विकेट मिड ऑन स्क्वेअर एकदा पट्ट्यात बाकी षटकार चौकार मारलेत. काय जबरदस्त टायमिंग. डीप कव्हरच्या दीपेश इथे तुमची आठवण आम्हाला झाली. ज्या पद्धतीचे वंदे मातरम संघ असतो आणि दीपेश जेव्हा मैदानामध्ये असतो तेव्हा दीपेश अशीच हुकमत गाजवतो. आता देखील तुम्ही कुरगाव संघाला पराभूत करता 7 चेंडू 27 धावा काढल्या होत्या. तेव्हा तुमचं बॅटरमध्ये नाव लिहिलं गेलं होतं. 3 चेंडू 9 धावा असं मला देखील वाटलं होतील. पण जेव्हा तुम्ही पराभूत झाला कुठेतरी आम्हाला देखील आमचा संघ पण आम्ही अनेक वर्ष खेळलो. आपण फायनल नक्कीच मारली असती. रात्रभर काय जबरदस्त. पण तुम्ही आत्तापर्यंत समाजामध्ये रेकॉर्ड 7 चेंडू फिनिश करणारे फलंदाज तुम्हीच आहेत. आणि बंदुकीच्या गोळीप्रमाणे गोलंदाज समोर केलेत. काय जबरदस्त बॅटिंग बघितली आर्यनच्या मैदानावर. नुकत्याच झालेल्या या रविवारी रात्रकालीन स्पर्धेत वंजारी समाजामध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. 3 चेंडू 9 असताना बाहेर ओव्हरपीट टाकला आणि तिथे षटकार लागला. त्या षटकार लागायला नाही पाहिजे पण चुकीची गोलंदाजी आणि बंटीच्या चेंडूवर एक षटकार आला. तिथे आपण पराभूत झालो. पुन्हा कमबॅक केला आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पण या फलंदाजाने 2 जे षटकार मारलेत, एक डीप मिड विकेटला आणि आता स्विच हिट केलं डीप पॉईंटला. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. मी तर म्हणते की थोडी तुम्ही चुकीचं काम केलं. ह्याच खेळाडूला ओपनिंगला किंवा 2 डाऊन 1 डाऊनला पाठवायचं. तुम्ही 6व्या क्रमांकावर आणलाय. कदाचित त्या नंबरवर आला असता विकेट तुमचे थांबले असते. धावा देखील बघायला मिळतात. त्याच्याकडे दर्जा आहे बॅटिंग करण्याची, क्षमता आहे बॅटिंग करण्याची. आणि तो फलंदाज तुम्ही बघता तो प्रेम. पुन्हा चेंडू टटवला. यावेळेला बघा चेंडू हवेत आहे. चेंडूपासून खूप लांब आहे. डीप मिड इथे खेळाडू एकच धाव तिकडे बघायला मिळेल. आणि या एका धावानिशी धावसंख्या जो वाढते ती होते म्हणजे 23 धावा. अजून देखील 43 धावा तुम्हाला विजयासाठी करायची आहेत. कारण 66 धावाचं मोठं टार्गेट तुमच्यासमोर झालं आहे. कारण ज्या पद्धतीने विपुलने शेवटच्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी केली आणि 65 धावा एनसीसी नंडोरे संघाने केल्यात. 66 धावा काढताना उतरताना कुठेतरी कोलमंटाला पाहायला संघ मिळतो वावे संघ. पण या बॅटरने बाकी प्रतिकार करणारा आपण पाहिलात. आता बाकी अजून एक बॅटर तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतो. संजय जो ओपनिंगला आलाय. बॅटची एज घेतलाय. थर्मॅनच्या रिझेला चेंडू जातोय. सोपा झेल पकडत आणि इथे बाकी गडी बाद होतोय आणि बाद झाले ते बाकी संजय. इथे षटक संपली 3. फलकावर धावसंख्या आहे ती 23. चला माहीम मिठागराचे करण्यात आलेत. मल्हार टेंबी या. मल्हार टेंबी संघ नाणेफेक जायचं आहे कारण तुमच्या अपोचे दोन्ही संघ आलेले नाहीत. त्याच्यामुळे इथे बाकी तुमचा राऊंड खेळला जातो.
मल्हार टेंबी म्हणजे तुम्ही एकाच गटातले आहेत सगळे. या दोन सगळं मिठागरचा संघ आहे. मल्हार टेंबी संघ तुमचा फुटबॉल देखील खेळतोय. मी जेव्हा फुटबॉलची कॉमेंट्री केली आता नुकतीच 2-3 महिन्यापूर्वी आपण पीडीटीच्या मैदानावर, तेव्हा टेंबीचे खेळाडू मला भेटले. आम्हाला वाटतं आमचा पाम टेंबी आलाय काय, नंतर काका तो टेंबी नाही माहीत, हा कुठे माहीमचा टेंबी आहे. आणि मला तेव्हाच कळलं की माहीमच्या त्या गटामध्ये टेंबी गाव आहे. मी सर्वेशला बघतो, गोलूला बघतो, दिसत नाही, मग टेंबी संघ आला कुठचा, नंतर कळलं की त्या गटात टेंबी संघ आहे. फुटबॉलचे समालोचन वर्षी मी 6 टुर्नामेंट केल्यात फुटबॉलच्या. जेव्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो 12 चेंडू आणि आता तुम्हाला धावा आहेत त्या 43. वैभव नावाचा गोलंदाज. चला या टेंबी संघ यायचा आहे आणि एका साईडला मल्हार संघ आहे. प्रतीक शिंगाडे तुमच्यामध्ये आहेत. ओके, याच गुड बॅटर, अफलातून क्रिकेटर आहे नो डाऊट. याच मैदानावर दीपेश ज्याला मॅन ऑफ द सिरीज भेटला होता पालघर तालुका प्रेमी, तोच प्रतीक शिंगाडे आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा चेंडू ट्रॅव्हल केला आहे, यावेळेला चेंडू केला आहे, स्विच हिट बघायला मिळते नाही, सॉरी माफ करा, पूल बघायला मिळाला. चेंडू जातोय डीप 5 लेग झाली, 4 धावा. जरी तुम्ही पराभूत झालात ना तरी याच खेळाडूचं कौतुक कर, ज्या पद्धतीने प्रतिकार केलाय. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला प्रेमकडनं बघायला मिळते. प्रेम म्हटलं ना की आपल्याला भाग्यश्रीची आठवण येईल, म्हणजे मैंने प्यार किया, प्रेम आणि सुमनची जोडी. दादा तुमचं आवडतं चित्रपट असावं आहे, पाहिलंय का नाही ताई? हे दादा होते ना बरोबर? मग दादा बघा काय अनेक आठवण तुम्हाला बघायला मिळतात. सातत्यपूर्ण समालोचन करताना अनेक आपण अँकरिंग करतो, त्याच्यामुळे प्रत्येक भाषा तुम्हाला अभ्यास करावा लागतं. काय सुंदर बॅटिंग करायला मिळते. बाळाचं जेवढं कौतुक करावं. ओ चांगला कन्वर्ट झाला नाही, या गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. प्रप्पा थोडासा आखूट टाकलाय, जबरदस्त डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो वैभव. चला टेंबी संघ या नाणेफेकीसाठी मी तुम्हाला कॉल केलाय. मल्हार टेंबी माहीम मिठागर क संघ ऑलरेडी रेडी आहे. या जर लवकर सामना झाला तर आम्हाला अजून चांगलं विकेट डेव्हलप, रोजच्या रोज विकेट डेव्हलप. मातीच्या भेगापर्यंत माती भरली जाते, झाडाने पारणे मारले जाते, प्लॅस्टिक टाकलं जाते, रोलिंग केलं जाते, पुन्हा मॅट टाकली जाते, अशा प्रकारे केलं जाते. इथे बाकी क्लीन बोर्ड, इथे मोठा झटका बसतोय. बॅच तर पूर्ण जातो एनसीसी नंडरकडे आहे, पण या खेळाडूने कौतुक केलंय. 2 षटकार 1 चौकार, ज्याच्याकडनं बघायला प्रेम. किती धावा द्यावा बाळा, हा हिशोब लिहा. तुम्ही 12वी सायन्स करतात, फिजिक्स मॅथ्स होतं का तुम्हाला कधी? नंतर 18 धावाची चांगली खेळी बघायला मिळाली. सुंदर खेळी, 2 षटकार बघायला मिळाले, एक डिस्क्युअर लेगला, एक स्विच हिट डीप पॉईंटला, आणि त्यानंतर आपण बघितलं बिग फाईन लेगला चौकार बघायला मिळाला. छोटेसाही का नसलं पण जबरदस्त 2 षटकार बघायला मिळाले. या इनिंग नंतर लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. एका साईडला तुम्हाला टेंबी संघ बघायला मिळतो, तो देखील मिठागरातला, आणि एका साईडला तुम्हाला बघायला संघ तो प्रतीक शिंगाडे यांचा संघ बघायला मिळेल. जबरदस्त 2 बॅटर बघायला मिळतील. एका साईडला मल्हार टेंबी, एका साईडला माहीम मिठागर क. कालच्या दिवसात आपण बघितलं सातपाठी ब संघ हा क्वालिफाईंग झालाय. ओ अतिशय सुंदर गोलंदाजी, मूर्ती छोटी कीर्ती महान असं बघताना काल एकाने मला प्रश्न विचारलाय, कोणता संघ आलाय? आलेत ना, थांबा फक्त मॅच संपून द्या. मॅच आज रिपीट करू, मॅच संपून द्या. चांगला ऑनड्राईव्ह तिकडे बघायला मिळते. चला 2 संघ एका साईड आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्या समोर जोडतात जय भवानी क्रिकेट क्लब परनाळी आणि वंदे मातरम संघाचे खेळाडू. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी खूप चांगली फलंदाजी पालघर आर्यनमध्ये आता केली होती. जबरदस्त बॅटिंग, 27 धावा हव्या आता विजयासाठी 7 चेंडूने फिनिश केल्यात. या मल्हार संघ आपण येणार आहोत. आणि एका साईडला तुम्हाला मिठागर बी 2 संघ बघायला मिळतात. दोन्ही एकाच भागातले संघ बघायला मिळतील. प्रतीक शिंगाडचं हे मैदान म्हटलं म्हणजे घरचं मैदान आहे, कारण मॅन ऑफ द सिरीज त्यांनी घेतले होते नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये. पालघर तालुका प्रेमी आपण पाहिलं 1 साइडेड एका साईडला सामना झुकताना प्रयत्न करतात एनसीसी नंडोरे. जबरदस्त. चला या दोन्ही संघ प्लीज. माहीम आणि एका साईडला टेंबी हे 2 संघ तुम्हाला बघायला मिळतात. त्याच गटातले आहेत, त्याच भागातले दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. बघूया ओ इथे बघ झेल पकडला जाईल. ओ झेल सुटलाय. इझी मॅच आहे, आता फक्त औपचारिकता बाकी आहे.
पण प्रेमचं कौतुक आहे. जो एक स्क्वेअर लेगला षटकार मारला, जो स्विच हिट मारला, जबरदस्त कौतुक करायला पाहिजे प्रेमचं. तू माहीम मिठा आणते माहीम टेंबी या कणर आलेत ना. या 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 बघा येताना असं हसत यायचं की माणसं तुमचं सुखी बघायला मिळतो. बघा कोणातरी प्रेमात आहेत, दुसऱ्या कॅप्टन तुमच्या बाजूलाच आहेत. अभिनंदन, खरोखर तुम्ही इकडे खेळण्यात आलात त्याबद्दल तुमचं अनेक कौतुक. कारण खूप दिवसांनी मला माहीम टेंबी फुटबॉलमध्ये फक्त भेटला होता, आता क्रिकेटमध्ये भेटला. नो डाऊट तुमच्याविषयी तर बऱ्याच माहिती आहेत. पहिले चॉईस करा. आणि यांना पाहिलाय कधी वंदे मातरम संघाचे उत्कृष्ट फलंदाज, जबरदस्त बॅटर आहेत, दोन डाऊट. हा चॉईस करा. चला टॉस आपण बोलणार आहेत. टेंबी संघ कॉल करतोय. छाप कॉल केलाय. छाप आलाय. काय घेणार आपण? क्षेत्ररक्षण घेणार. नेहमीच तुम्ही एकमेकांवर खेळणार. प्रत्येकाला कोणता खेळाडू कुठे खेळतो, प्रत्येक शिंगाड्याबद्दल काय म्हणा? प्रत्येक शिंगाड्याला आम्ही लवकरच आउट घ्यायचा प्रयत्न करू. पॉवर प्ले मध्ये जास्त. त्याची बॅटिंग कधी पाहिलाय? हा पाहिजे. आणि या मैदानावरचा तो लाडका झाला. हो अगोदर त्याच्या झालेल्या प्रीमियर लीग मध्ये तो उत्कृष्ट प्लेअर, म्हणजे संपूर्ण मॅच मधला मॅन ऑफ द सिरीज घेतला. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग केलाय. तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहे की जे त्यांना तुम्ही थोपवू शकतात? मल्हार आहे, भावेश आहे. ओके, मल्हार आणि भावेशचं नाव ऐकलंय. आपण काय करतात, बॅटिंग की बॉलिंग? बॉलिंग कर. बॉलिंग करतात. थँक्यू सो मच. थांबा जाऊ नका. आपण जर टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. एनिवे आता पार्ट आहे टॉसचा. मग काही आपण काय लागतंय बॅटिंग करणार तर किती जास्तीत जास्त किती धावाचा करण्याचा प्रयत्न कराल? समोरचा संघ पण चांगला आहे तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. ओके, ओव्हरऑल ही टुर्नामेंट कशी वाटते? आतापर्यंत तुमच्या असंख्य आदिवासी समाज टुर्नामेंट झालं. आपण काळूराम काकाच्या स्मरणार्थ, जे काका म्हणजे तुमचे दैवत नव्हे तर आमच्या सर्वांचे दैवत, की संघटना आणि संघटित समाज कसं व्हायचं आणि पुढे करायचं, ज्याने आयुष्यभर लढले. अनेक केसेस आपल्या नावावर गेले असे आमचे काळूराम काका आपल्यात नाही आहेत, पण सदैव ते आपल्या पाठीशी करण्याचा कणखरपणा, त्यांचा बाणेपणा आपल्याला बघायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर विचार करा ते एकाच स्पर्धेमध्ये 4 सायकली बक्षिसं ठेवताना कधी पाहिलंय? नाही, पहिल्यांदाच. बघा बेस्ट बॉलर,
बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज आणि एका साईडला बेस्ट फिल्डर, अशा 4 सायकल. त्या व्यतिरिक्त एक सायकल आहे ती म्हणजे आमच्या संपूर्ण प्रेक्षकांसाठी, जे संपूर्ण दिवस प्रेक्षक मॅच बघतील आणि जो ज्यांचं टॉस आपण चिठ्ठी काढणार, चिठ्ठी त्यांची निघाली की तो प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीने बघायला मिळतात. अवर ह्या विकेट बद्दल आणि ह्या ग्राउंड बद्दल तुम्ही काय म्हणाल? विकेट तर इथून सुंदर दिसते आणि आयोजन तर खूपच चांगलं केलं आहे. ओके, नो डाऊट. सातत्यपूर्ण वर्षभरात आदिवासी समाज टुर्नामेंट किती होत आहेत? टुर्नामेंट तर भरपूर होतात. दर शुक्रवार शनिवार आम्ही कुठे खेळायला जातो. मग आतापर्यंत तुम्ही किती टुर्नामेंट फायनल मारलेत? यावर्षी तरी आम्ही 10 तरी फायनल मारले असतील. थँक्यू. म्हणजे ती 11वी तुम्ही घेऊन जावी अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून तुमचा संघ बघावा आणि तुम्ही त्यांना फाईट करून तुम्ही जास्त तुमच्या घरापर्यंत ट्रॉफी न्यावी. कारण तुमच्याकडे जल्लोष बघायला मिळतो, ते मिठागरामध्ये उसळणारा उन्हामध्ये तळतळणारा उन्हाच्या रिष्टामध्ये, आणि जो तुमचा जल्लोष तुम्ही ज्याप्रमाणे खेळतात आणि ॲक्च्युअल तुमचं क्रिकेट जर पाहिलं ना, तो वेल डिसिप्लिन क्रिकेट आहे. मी जिथे जिथे समालोचन करतो मोठमोठ्या मॅचेस तिकडे नेहमीच सांगतो की आदिवासींचं क्रिकेट बघा, त्यांचं शिस्त बघा. कारण तुमचं जास्त कधी हंपाने नुकसान झालं तरी हंपामध्ये उद्धटपणा नसतो, जो डिसिप्लिन बघायला माणूस तेव्हा मोठा बनतो, चांगला डिसिप्लिन. एका साईड ऑल दी बेस्ट टिंबी संघ, ऑल दी बेस्ट वाईन संघ. जाऊया जिथे एक मोठी मॅच तुम्हाला आजच्या दिवसात बघायला मिळेल आणि आमचा सर्वांचा आवडता प्रतीक शिंगाडे ह्याचा वादळ कसं सुटते ते बघायला गेलं याच मैदानावर, ज्याने मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस घेताना. आणि आपण सांगितलं असंख्य समाज होते, पण आदिवासी समाजाने पुन्हा एकदा बाजी मारला. कारण त्याच्या 1 वर्ष अगोदर वीरू बाबरे हा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. यावर्षी माझा प्रतीक शिंगाडे हा देखील बघायला मिळाला. पण मूर्ती छोटी कीर्ती महान नुकत्याच झालेल्या संपूर्ण पालघर तालुका प्रीमियर लीगमध्ये ह्याने मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस घेतलं आहे. फक्त एवढा की आपण एवढा मोठा क्रिकेट खेळतो, माहीमचा संघ जात नाही कुठे खेळायला, म्हणून हा एवढा मोठा खेळाडू लपून राहतो. कारण हल्ली कसं आहे, एक गाव एक संघ असं केलं. हो यस, हा सुद्धा लेझर खूप चांगला खेळतो, खूप सुंदर लेझर खेळतो. असे मोठमोठे खेळ. थँक्यू सो मच. तोच खेळ करा, आम्हाला पुन्हा तीच समावेश करण्याची चान्स द्या. गॉर्डन ग्रीनेज या ना, वर या ना, बसा. एक काम करा ना, आपल्या मुलीचं नव्हते काना ह्या घ्या ना, गौतमी पाटील सबसे कातील गौतमी पाटील, तिची देखील इंटरव्ह्यू मला घेता आली आणि अशा आवडत्या करायचं. हा त्याच्यामधलं मुलीचे नव्हते काना माझ्या मनात हे घ्या, गौतमी काटील टाका आणि मुलीचे नव्हते काना माझ्या मनात ते गाणं घ्या. बोईसरमध्ये आली होती तेव्हा मला संपूर्ण तिची इंटरव्ह्यू घेता आली. 15 मिनिटाची लाईव्ह इंटरव्ह्यू कशा पद्धतीने कलाकार झाली. कारण नाचणारी बाई म्हणजे ती काही खराब नसते, तिची कला असते. आणि हे बोला तिची भारावून गेली, जाता जाता आठवणी फोटो करून घेतले आणि खरोखरच मोठमोठ्या कलाकारांचे इंटरव्ह्यू घेण्याचं भाग्याला विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सहित अमनकरला भेटलोत, उर्मिला मातोंडकरला भेटलोत. नंतर चला हेऊया ती सर्वांची तुम्ही श्रेया बुगडे यांची इंटरव्ह्यू मला घेता आली. नंतर उर्मिला कुलकर्णी आपण तिची इंटरव्ह्यू घेतली. अप्सरा आली, तिची देखील आपला इंटरव्ह्यू घेता आली. असे असंख्य कलाकार आपल्या आयुष्यात आपल्याला भेटता आले आणि त्यांचा संपूर्ण लेखाजोखा भरता आला. चला दोन्ही संघाच्या 12वा खेळाडू टेंबी 12वा खेळाडू पाठवा आणि एका साईडला मिठागर तुम्ही देखील 12वा खेळाडू पाठवा. एका साईडला माहीम मिठागर आणि एका साईडला टेंबी, हे दोन संघ तुम्हाला बघतात. कोणत्या संघाचे 12वे आलेत का? आपण कोणत्या संघाचे 12वे? बसा इथे. माहीम 12वा पाठवा. या 12वा माहीम संघाचा खेळाडू तुझ्याच बाळी आहे. तुझा चेहरा बघितलाच का 12वा वाटलाय? बसा बाजूला. या ही सुरुवात होते. 12वर राहायचं, घड्याळ सांभाळायची, बॅट सांभाळायची, पिशव्या बघायचा, मोठं झालं की एखादा चान्स मिळाला 2-3 कॅच पकडायचं, कधी बॅटिंग आली की 4 धावा काढायच्या की मग बाकी टीममध्ये इन. ओहो यस नो डाऊट. पण 12वा राहताना सौरभ गांगुली पाणी घेऊन गेला.